शांत बसा, शांत बसा, शांत बसा. कर्जमुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा असंही ठाकरे म्हणतायत. तुमचे योग्य वेळ कधी येणार असा सवाल ठाकरेंनी सरकारवर उपस्थित केलाय. अरे यार पुढे घेऊ 20 पुढे घेऊ. बँकांच्या नोटीस आल्या ते इकडनं करून त्यांच्याकडे द्या. आपल्या सगळ्या लोकांनी मला सांगितलंय की आपण पाठपुरावा करू त्याचा. तर उद्धव ठाकरे हे धाराशिवमधून संवाद साधत होते. शेतकऱ्यांकडून त्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतलेली आहे. बँकेच्या नोटीस असतील तर एकत्र करा आणि मुख्यमंत्र्यांना पाठवा असं देखील शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलेलं आहे. नाही हे करतो इथं असलं काय नंबर काय मी आता तुमच्याशी बोललो की नाही मोबाईल एक आहे सगळ्यांना हे करू. मला आता मगाशी हे पण सांगितलं जे आहेत पशुधन आहेत मला खायला बाजारात काय काय तर शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्ज माफ करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेल्याचंही उद्धव ठाकरे म्हणतात. राजकारण करण्यासाठी आलो नाहीये, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असंही ठाकरेंनी बोलून दाखवलंय. ज्यावेळेस असं संकट येतं तेव्हा सरकार खंबीर पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलंय. पीक विम्याची रक्कम आत्ताच मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.
काही शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडलेली आहे. मात्र तुम्ही खचून जाऊ नका, धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे आणि त्याने एक दिलासा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे नोटिसा पाठवा. जर तुमच्याकडे बँकेच्या नोटिसा येत असतील तर त्या सगळ्या नोटिसा एकत्र करा आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या असंही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना म्हटलंय. पीक विम्याची रक्कम ही आताच मिळाली पाहिजे. तुम्ही खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. योग्य वेळ कधी येणार त्यासाठी पंचांग पाहणार का, असाही एक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलेला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफ करा असं देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. धाराशिवमधून सध्या उद्धव ठाकरे आपण पाहतोय. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी पाहणी केलेली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांचा बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये दौरा असणार आहे. नुकसानीची ते पाहणी करतील आणि याच वेळेस ते शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी एक प्रमुख मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे.